मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा महासंगमचा हा तिसरा भाग आलाय बरं का, फायनली. आणि आज तर खूपच ऑड वेळेत आलेला आहे आजचा हा भाग. तर आजचा म्हणजेच 10 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज खूपच वाट बघायला लावली आहे या भागाने. पण डोंट वरी, तुम्हाला समजेल उमजेल अशा सोप्या आणि सरळ भाषेत तुम्हाला मी आजचा हा रिव्ह्यू देणार आहे. आज ऍक्च्युली त्यांनी नशीबवान आणि ठरलं तर मग या दोन्ही मालिकांना खूपच मर्ज केलंय. पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला छान समजून सांगायचा प्रयत्न करेल. सुरुवातीला आपण बघतोय हळदीचा कार्यक्रम सुरू आहे आणि किमान किमान 45 ते 50 सेकंद त्यांनी गाणंच दाखवलंय आज सुरुवातीला. म्हणजे या गिरिजा आणि रुद्र या दोघांची हळद सुरू आहे. तर अर्जुन सायली पण त्यांची हळद आधेमध्ये खेळताय. जरा आखो आखो मध्ये इशारे चालू आहेत. इथे बघा, आता नागेश्वरने त्याच्या मुलाला हळद लावली आहे. सायली अर्जुन पण त्यांची हळद एन्जॉय करताय. पण आता मध्येच हा नागेश्वर त्या सुभानराव म्हणजे त्याच्या माणसाला सांगतो, सुभानराव, हे सगळं लग्न वगैरे सोशल मीडियावर हिट करून टाका बरं का. कारण 6 महिन्याने जेव्हा गिरिजा या जगात नसेल ना, तेव्हा तिचं सगळं काही ट्रेंडिंग मध्ये आलं पाहिजे. लग्न तर ट्रेंडिंग मध्ये असेलच, पण जेव्हा गिरिजा जाईल तेव्हा तिच्या जाण्याची बातमी पण ट्रेंडिंग मध्ये आली पाहिजे. आता बघा प्रेक्षकांनो, इकडे तिला जिला बोल्यावर चढायचंय ना, ती सावी, ती म्हणत असते, अगं काहीतरी कर ना मावशी, अगं तू म्हणाली होतीस ना की उष्टी हळद लागू देणार नाही म्हणून तू रुद्रची त्या गिरिजाला. ती आत्या म्हणजे त्या रुद्रची आत्या म्हणते, थांब जरा वाट बघ, आणि आकडे मोजायला लागते. आता ते आकडे मोजल्या मोजल्या 3 म्हटल्यावर बाहेर थोडासा ब्लास्ट होतो बरं का, छोट्याशा प्रमाणावर. सगळे धावत धावत बाहेर गेलेत काय झालं म्हणून बघायला. तर दाराच्या बाहेरच ब्लास्ट झालेला आहे. अर्थातच तो ब्लास्ट त्या आत्याने घडवून आणलाय. पण आता आत्याला हे सगळं त्या गिरिजावर लोटायचंय. काय तर म्हणे ती अपशकुनी आहे. सगळेजण बघायला लागतात, ती आग लागते थोडीशी. आता लगेच आत्या म्हणते, बघा, बघितलं का तुम्ही आबासाहेब, ही अशी नशीबवान सून तुम्ही आणली आहेत घरामध्ये. काय होणार दुसरं, बघा कसे अपशकुन होत आहे. हे सगळं या गिरिजामुळे होतंय. हे लग्न थांबवा. रुद्र म्हणतो, थांब जरा आत्या, अगं शॉर्ट सर्किट झालं असेल. रुद्र आता त्याच्या माणसांना आत पाठवतो बरं का. पण तोपर्यंत ही आत्या बराच धिंगाणा करून घेते, हे सगळं या गिरिजामुळे झालंय, ती अपशकुनी आहे, हिला सून म्हणून घरात आणू नका वगैरे वगैरे. ती लागली गिरिजा रडायला बरं का. मग ते नागेश्वर म्हणतात, दीदी जरा गप्पा बसाल का, तुम्ही थांबता का. आता यांचे इकडे बाहेर वाद सुरू असताना तिकडे प्रिया हळद सांडून टाकते बरं का. म्हणजे त्या रुद्रची उष्टी हळद गिरिजाला लागू नये म्हणून. ती म्हण आहे ना प्रेक्षकांनो, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाने म्हण आहे बरं का, प्रियावर इथे लागू पडते म्हणून सहज तुम्हाला शेअर केली. तर असो, आता बघा, म्हणजे प्रिया उगाच इंटरेस्ट घेते या लग्नात, घेणं न देणं, काय तर म्हणे सायलीशी बदला घ्यायचा आहे. पण आता बघा, इकडे ही आत्या त्या गिरिजाला खूप अद्वा तद्वा बोलायला लागते. तिच्या भावाला म्हणते त्या नागेश्वरला की हे लग्न मोडा. मग ती गिरिजा लगे रडायला लागते आणि आतमध्ये येते. सायली पण तिच्या मागे मागे येते आणि म्हणते, अगं गिरिजा कशाला रडतेस, काय झालं. ती गिरिजा म्हणते, खरंच मी अपशकुनी आहे, हे सगळं माझ्यामुळे घडतंय. आणि समोर सांडलेली हळद ती सायलीला दाखवते. हे काय बघ ना सायली ताई, हे सगळं माझ्यामुळेच घडतंय. सायली म्हणते, अरे ही हळद कशी काय सांडली. ती आत्या म्हणते, घ्या, झालं आता सगळी हळद पण संपली. अजून काय पाहिजे तुम्हाला आबासाहेब, काय काय बघायचंय तुम्हाला. मग लगेच ते नागेश्वर म्हणतात, दीदी याव गप्पा बसा ना. लगेच त्या सासूला वाटतं, त्या गिरिजाच्या होणाऱ्या सासूला, बाई हळद कोणी सांडली. मग लगेच ती आत्या पुन्हा म्हणते, हे सगळं या गिरिजामुळे होतंय. आता तर हळद पण संपली, आता हळद कशी लागणार. झालं, उष्टी हळद पण लागली नाही नवरा नवरीला. रुद्र म्हणतो, या आत्या अगं जरा शांत बसशील का, अशी काय करतेस तू. अगं सांडली हळद तर दुसरी आणू आपण. आणि बाहेर ब्लास्ट झाला तो शॉर्ट सर्किटमुळे झाला असेल. हे सगळं शकून अपशकून काही नसतं ग. अरे यार प्रेक्षकांनो, गिरिजा पण रोतली आहे बरं का आपल्या सायली सारखी. म्हणजे सायली पण आपली आधेमध्ये रडत होती ना सुरुवातीला, तशी गिरिजा पण रडते. मग सायली तिला समजवते, अगं गिरिजा काही झालेलं नाहीये, तुला माहितीये ना या लग्नामध्ये विघ्न आणण्यासाठी बरेच लोक आहेत, त्यांनी केलं असेल. मग सायली त्या गिरिजाला समजवते, मग ती रडते, पुन्हा रडते. मग त्या रुद्राला खूप वाईट वाटतं. मग अर्जुन म्हणतो की अरे रुद्र, असं बायकोच्या डोळ्यात पाणी आलं की वाईट वाटतं रे, साहजिक आहे, पण बायकोच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही बरं, असा तो त्याला समजवत असतो त्या सिच्युएशनवर. पण आता झालंय का, या दोघांची उष्टी हळद राहिली आहे, त्यामुळे अर्जुन आणि सायली एकमेकांना काहीतरी खाणाखुणा करतात आणि या दोघांनाही असं एकमेकांच्या जवळ लोटतात. त्यामुळे या रुद्राच्या गालाची हळद त्या गिरिजाला लागते. म्हणजे पुन्हा हळद आणू नये, तीच हळद झालीये आणि त्याच हळदीत सगळ्यात छान कार्यक्रम उरकलाय, म्हणून हे सगळं करण्याचा यांचा अट्टहास. मग त्या रुद्र आणि गिरिजाला एकमेकांची हळद लागते आणि मुद्दाम अर्जुन सायली मोठ्याने ओरडतात, अरे वा, नवरदेवाची उष्टी हळद तर लागली की नवरीला. आणि मग या दोघांवर पुन्हा एक छोटंसं गाणं दाखवलंय. आज गाना बजाना फुल फॉर्म मध्ये होतं. आता त्या विलनला वाईट वाटतं ना, लगेच ती सावी अशी राग बघायला लागते.
मला एक कळत नाही प्रेक्षकांनो, प्रत्येक मालिकेमध्ये कॉम्पिटिशनला एक बाई हवीच असते का? काही बरं, हा पुढचा सीन थोडा फास्ट घेतला बरं का त्यांनी. आता त्या गिरिजाच्या वडिलाला आणि भावाला आणायला एक माणूस आलाय. साहजिकच मला याची कल्पना होती की त्या आत्याबाईने तिच्या वडिलांना किडनॅप करायला तो माणूस पाठवलाय. फोनवरती तो माणूस त्या आत्याला म्हणतो की मॅडम काम होणार आहे. मग आत्या म्हणते, आता बघ तूच बोल्यावर चढणार सावी, आता या घरातलं हे सुतक चाललं जाणार आहे. त्या गिरिजाला ती या अर्थाने संबोधती आत्या. ती सावी खुश होते आणि म्हणते खरंच असं होईल मावशी. आता इकडे सायली सगळं कार्यक्रमाचं नियोजन बघत असते, त्या गिरिजाशी बोलत असते. तेवढ्यात गिरिजाला फोन येतो. एक मुलगी देते तिचा मोबाईल आणून आणि म्हणते ताई तुझा फोन वाजत होता. गिरिजाला फोन आलाय की तिच्या वडिलांची तब्येत बरी नाहीये. आता गिरिजा हळदीच्या अंगासहित धावत सुटते. ही आत्या लांबूनच बघत असते हा प्रकार. ती आत्या म्हणते रुद्रची, आता या घरातलं सुतक जाणार, आता मजा येणार. मध्येच छोटासा सीन त्यांनी अस्मिताचा घेतलाय. अस्मिता डोहाळ जेवणासाठी रेडी झाली आहे. प्रतिमा आत्याने तिला छान साडी नेसून दिली आहे. कल्पनाताई तिची दृष्ट काढताय. ह्यानंतर लगेचच त्यांनी गिरिजाच्या वडिलांचा सीन दाखवलाय. गिरिजाच्या वडिलांच्या लक्षात येतं की नागेश्वर साहेबांचं घर तर मागे गेलं, म्हणून ते आता त्या माणसाला म्हणतात, ओ भाऊ आम्हाला कुठे नेताय? त्यांच्या लक्षात येतं की काहीतरी फ्रॉड होतोय आपल्यासोबत. पण आता ते लक्षात येईपर्यंत तिथे अर्जुन त्या गाडी समोर पोहोचला सुद्धा बरं का. एकदम फास्ट दाखवला त्यांनी हा सीन. अर्जुन त्या माणसाशी फायटिंग करतो आणि गिरिजाच्या वडिलांना सोडवतो पण. म्हणजे आपल्याला कळतं न कळतं तोवर हे सगळं होऊन पण गेलंय. अर्जुन त्या गिरिजाच्या वडिलांना सही सलामत पुन्हा लग्न मंडपामध्ये आणतो. प्रेक्षकांनो, हा महासंगम सांगणं म्हणजे ना सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. खरंच सांगते तुम्हाला. इकडे आता या रुद्रची आई हायपर होत असते. अगबाई पोरगी कुठे गेली हळदीच्या अंगाने? नागेश्वर म्हणतो मला तरी कुठे माहिती, थांबा ना जरा. तेवढ्यात आता ही गिरिजा आतमध्ये येते. या आत्याचा प्लॅन सगळा फुसका झालाय हे आत्याला कळतंय. आता लगेच नागेश्वर म्हणतात, अरे कुठे गेला होता तुम्ही सुनबाई? आणि आल्या सुद्धा. आता हा रुद्र म्हणतो काय झालं गिरिजा, कुठे गेला होता तुम्ही? गिरिजा सांगते मग अशी मला फोन आला होता. झालेला प्रकार तिने पण पटकन सांगितलाय बरं का. आता ती तशीच लगबगीने जाणार असती बाहेर, तर ही सायली तिला रोकत म्हणते गिरिजा असं हळदीच्या अंगाने बाहेर जायचं नसतं. अर्जुन तिला विचारतो काय झालंय? मग गिरिजा सांगते की तिच्या वडिलांना बरं नाही, मला असा फोन आला. मग अर्जुन म्हणतो काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना, आम्ही तुझ्या वडिलांना इथे घेऊन येऊ. गिरिजा आता झालेला प्रकार रुद्र आणि नागेश्वरला सांगत असते. रुद्र म्हणतो गिरिजा काळजी करू नका, अर्जुन सायलीने सांगितलंय ना तर ते तुमच्या वडिलांना सुखरूप इथे आणतील. रुद्रने असं समजवल्यावर गिरिजा थोडी शांत बसते खरी, पण आता तेवढ्यात इथे अस्मिताचं सीन दाखवलंय पुन्हा एकदा. अस्मिताचं डोहाळ जेवण एवढ्या भराभरा का उरकवलं, थोडी गडबडच वाटली प्रेक्षकांनो. कदाचित त्यांना पुढचे कुठले तरी सीन घ्यायचे असतील म्हणून असावं कदाचित. आता अस्मिता थोडीशी अनइझी फील करत असते कारण सचिन अजून आला नाही. प्रेक्षकांनो, त्या दिवशी हिच्यासाठी पार्टी ठेवली होती तेव्हा सचिन आला तर तिने सचिनला त्या दिवशी भाव पण दिला नाही आणि आज एकदम अनइझी झाली आहे. मग सचिन जरा वेळाने येतो आणि म्हणतो काय झालं ब्युटिफुल, इतकं स्ट्रेस का घेतेस तू? अस्मिता म्हणते मला वाटलं होतं तू येणारच नाही सचिन. सचिन म्हणतो अगं आलोय ना, असा इतका विचार करायचा नाही अस्मिता, तुझ्या तब्येतीची काळजी घे बरं. प्रतिमा त्या सचिनला म्हणतात बरं तुम्ही गप्पा नंतर मारा, सचिन तू बाहेरून आलायस ना, चल बरं तू आधी फ्रेश हो आणि मग इकडे तिकडे लाग जा. आता हे अस्मिताच्या हायजीनसाठी, अस्मिताच्या काळजीसाठी प्रतिमा आत्या सचिनला असं बोलल्या आहेत. सचिन म्हणतो अस्मी टेन्शन नको घेऊस, मी इथेच आहे ना आता. गडबड सडबड अस्मिताचं डोळा जेवण पण उरकलंय. प्रेक्षकांनो, आता नागराजला कळलंय बरं का की साक्षी आणि सचिनचं लफडं आहे, अफेअर आहे. तर आता नागराज ते सगळं महिपत पर्यंत पोहोचवेलच. अर्थातच महिपत आणि नागराजची भेट कधी होते आता ते आपल्याला लवकरच कळणार आहे. तर हा जो सीन झालाय, आता अस्मिता खुश झालीये सचिन आल्यामुळे आणि तिचं डोहाळ जेवण उरकलंय सुद्धा. आता पुढचा सीन पुन्हा नागेश्वरच्या घरचा घेतलाय त्यांनी. नागेश्वरच्या घरी सगळे आता अर्जुन आणि सायलीची वाट बघतायत बरं का. रुद्र सारखा फोन करत असतो अर्जुनला, अजून का नसेल आला अर्जुन. आता ही गिरिजा पॅनिक होत असते, काही झालं तर नसेल ना माझ्या वडिलांना. रुद्र म्हणतो अगं काही नसेल झालं. तेवढ्यात अर्जुन सायली आलेत, त्यामुळे आत्याबाई घाबरल्यात. त्यांना असं वाटतं की आता जर त्यांचा प्लॅन कळला नागेश्वरला म्हणजे त्यांच्या भावाला, तर त्यांचं काही खरं नाहीये असं त्या मनाशी बडबडत असतात. आता या गिरिजाचे वडील झालेला सगळा प्रकार सांगतात गिरिजाला आणि नागेश्वरला. नागेश्वर म्हणतात असे कसे तुम्ही किडनॅप झाले? मग तो म्हणतो हो ना, आम्हाला पण काही समजलंच नाही, तो माणूस म्हणाला की तो तुमचा आहे आणि आम्हाला इकडे आणतोय. आता हे सगळं ऐकल्यानंतर गिरिजा खूप संतापते आणि तिला कल्पना असतेच, म्हणजे त्यांचं त्यांना एकमेकांना माहिती आहे बरं का कोण कोणाचं दुश्मन आहे वगैरे वगैरे. मालिकेच्या कथेची खूपच अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे प्रेक्षकांना, म्हणजे नशीब आणि मालिका पण फार सॉलिड आहे. आता ती गिरिजा
नागेश्वरच्या समोरच त्याच्या बहिणीला म्हणजे सख्ख्या बहिणीला झापते बरं का. खरं तर नागेश्वरला मनातून राग येत असतो, पण गिरिजाला घरात आणणं हा या नागेश्वरचा मुख्य हेतू आहे. त्याच्या बहिणीचा गिरिजा खूप अपमान करते, माझ्या वडिलांना काही झालं असतं तर मी तुम्हाला सोडलं नसतं वगैरे वगैरे. पण आता त्या आत्याचा अपमान होतोय ना, ते पण त्यांच्या माहेरी. त्या आत्या ओरडून म्हणताय, बोट दाखवायचं नाही माझ्याकडे, तू कोण आलीस ग मला बोलणारी, तुझी लायकी तरी आहे का, असं त्या दोघींमध्ये वादावादी होते. नागेश्वर बघतो, पण आता त्याचा फायदा ज्यात आहे ना त्यात ते करतो तो. म्हणजे तुम्ही ती मालिका पाहिली होती का प्रेक्षकांनो, पिंकीवाली? एक्झॅक्टली त्या टाईपच स्टोरी आहे बरं का. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी या नागेश्वरने या गिरिजाला घरात आणलंय. काय तर म्हणे ती खूप नशीबवान आहे, तिचं नशीब त्याला आजमावायचंय. त्याचा ना या सगळ्या अंधश्रद्धेवर खूप असा विश्वास आहे. आता रुद्र गिरिजाची माफी मागतो. तो नागेश्वर जो आहे ना तो त्याच्या बहिणीला तिथून घेऊन जातो, कारण त्याची बहीण खूप बोलत असते गिरिजाला. उलटून ती गिरिजा बोलते ना, म्हणून त्याची बहीण पण तिला खूप बोलते, तू समजतेस काय स्वतःला वगैरे वगैरे. नागेश्वर आता त्या बहिणीला घरात आणतो, तिच्या खोलीत नेतो आणि म्हणतो, दीदी तुमचं जास्तीच वाढत चाललंय, गपचूप तुमच्या नवऱ्याची सेवा करा इथे बसून. दीदी कशाची ऐकते, दीदी आणखीन दादालाच बोलते, हे बघा आबासाहेब तुम्हाला सांगून ठेवते मी, ती पोरगी आपल्या घराण्यासाठी चांगली नाहीये, तुम्ही चूक करताय रुद्रचं लग्न लावून तिच्याशी. नागेश्वर ओरडतो आणि म्हणतो, इथनं हालायचं नाही दीदी, तुम्हाला किती बी सरळ करायचा प्रयत्न करू पण तुमचं शेपूट वाकडं ते वाकडच आहे. पण आता या बहिणीचा नवरा जो आहे ना तो प्रभास, आता तो म्हणजे ऍक्च्युली शुद्धीतच आहे, पण त्याने बेशुद्ध होण्याचं नाटक केलंय. प्रभास विचार करतो मनाशी, या आत्याचा नवरा आहे तो, असाच प्रसाद रोज मिळाला पाहिजे हिला, तेही गरजा, असा तो मनातल्या मनात विचार करतो बरं का. आणि बेशुद्ध होण्याचं तिथे त्याने नाटक केलेलं आहे. आता नागेश्वरने धमकवलंय त्याच्या बहिणीला की इथून बाहेर पडायचं नाही दीदी, हळदीचा कार्यक्रम होईपर्यंत तरी. आणि इकडे आता अर्जुन आणि सायली घरी फोन लावतात, अस्मिताचं डोहाळ जेवण आहे ना म्हणून. आता ते त्या माणसाचा पण पाठलाग करतायत ज्याने गिरिजाच्या वडिलांना किडनॅप केलं होतं. अर्जुन सायली आता अस्मिताशी बोलताय. सायली म्हणते, अगं बाई अस्मिता ताई खूप गोड दिसताय तुम्ही. अस्मिता तिला थँक्यू सायली असं म्हणते. प्रतापराव म्हणतात, तुम्ही दोघं इथे असायला हवा होतात. अर्जुन म्हणतो, डॅड आम्ही आलो असतो ना, तुम्ही किती गडबड केली. कल्पनाताई म्हणतात, अरे हो पोरांनो, अस्मिताची तब्येत ठीक नाहीये ना. प्रतिमा आत्या म्हणतात, तुमचं काय चाललंय तिथे, छान चाललाय ना कार्यक्रम, काय मग ते दोघं नवरा नवरी आहेत ना मेड फॉर इच अदर. सायली म्हणते, मेड फॉर इच अदर कसले, मॅड फॉर इच अदर आहेत ते. आता त्यांचं एकमेकांशी डिस्कशन सुरू असतं व्हिडिओ कॉलवर, म्हणजे सुभेदार फॅमिलीचं. तेवढ्यात आता इकडे महिपतरावांना फोन लावायचा आहे. गावाखेड्यात जरा रेंज मिळत नाही प्रेक्षकांनो, हे खरं आहे. महिपतराव आता खिडकीत आलेत रेंज मिळवण्यासाठी. आणि कांड झाला की राव, आता तिथे मध्येच अर्जुन आणि सायली उभे आहेत हे महिपतला दिसतं, आणि प्रतापरावांना दिसतं ते की मागं महिपत उभा आहे. आता प्रतापराव जेव्हा व्हिडिओ कॉलवर बोलत असतात तेव्हा अर्जुनला म्हणतात, अरे अर्जुन तुझ्या मागे कोण आहे. अर्जुन मागे वळून बघतो आणि म्हणतो, मागे कोण होतं डॅड, कोणी नाहीये. आता जेव्हा अर्जुन वळतो ना तेव्हा महिपत गायब झालेला असतो. साहजिक आहे, तो काय थांबणार थोडी होता अर्जुनसाठी. आता प्रतापराव म्हणतात, अरे मला महिपत होता मागे असं वाटलं रे. अर्जुन म्हणतो, डॅड आर यू शुअर महिपत होता. आता प्रतापराव म्हणतो, हो रे मला तोच वाटला. अर्जुन म्हणतो, नाही पण इथे महिपत येण्याची शंका नाहीये. सायली पण तेच म्हणते. मग अर्जुन म्हणतो, डॅड मी तुमच्याशी नंतर बोलतो. अर्जुन आणि सायली आता विचार करायला लागतात की अरेच्छा, इथे कसं काय येईल महिपत, डॅडनी बघितलं ते खरं असेल का. अर्जुन आणि सायलीला आता शंका येते. आता प्रतापराव तिकडनं सांगतात, अरे मुलांनो काळजी घ्या हं, आणि काय होतं ते कळवा आम्हाला. अर्जुन आता फोन ठेवतो. सायली म्हणते, महिपत दिसला बाबांना, पण महिपत इथे कशाला येईल. अर्जुन म्हणतो, तेच कळत नाहीये. सायली चल आपण तिथे जाऊन बघूयात. अर्जुन आणि सायली आता महिपतच्या दिशेने जात असतात, म्हणजे जिथे ती खिडकी आहे ना त्या रूम कडे जात असतात. ते तेवढ्यात मागून तो बाबू कालिया जातोय असं त्यांनी भासवलंय. खूप त्यांनी प्रयत्न केलेत बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे प्रेक्षकांचा पूर्ण जो फोकस आहे ना तो मालिकेकडे टिकून राहण्याचा. अर्थातच त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगते आहेत. खूप छान दाखवलंय त्यांनी सगळं. आता तेवढ्यात तिथे नागेश्वर येतात, टू द पॉइंटला आलेत बरं का बरोबर, आणि म्हणतात, काय हो काय चाललंय तुमचं अर्जुनराव, सायलीताई काय हो इकडे कुठे वाट चुकलात. नागेश्वरने असं विचारल्यावर सायली म्हणते, काही नाही असंच फिरत होतो सहज. अर्जुन म्हणतो, इकडे ऍक्च्युली आम्हाला कोणीतरी दिसलं, इकडे काय आहे. नागेश्वर म्हणतात, इकडं काही नाही राव, इकडं आमचं आउट हाऊस आहे. तिथे काय असणार आहे, आउट हाऊस मध्ये आमच्या शेतीची अवजार आहेत, कडबा आहे, कुट्टी आहे, बाकी काही नाही राव, हिथं कोणी नसतं राव. अर्जुन म्हणतो, नाही ऍक्च्युली आम्हाला नाही इथे आमच्या ओळखीचं कोणीतरी दिसलं. नागेश्वर म्हणतात, नाही नाही राव इथं कोण येणार आहे अडगळीत, नाही नाही तुम्हाला भास झाला असेल. अर्जुन म्हणतो, नाही पण. नागेश्वर म्हणतो, आली आहे ना तुम्हाला शंका, चला तुमची शंका निसरतो, दाखवतो तुम्हाला. तुम्ही बी शहरातली माणसं, तुम्ही कधी बघणार ना कडबा कुट्टी खत, चला ना चला
दाखवतो तुम्हाला. अर्जुनला वाटतं उगाच कशाला यांचा वेळ घ्यावा. अर्जुन म्हणतो नाही नाही काही हरकत नाहीये, तुम्हाला तिकडे पाहुणे रावळे असतील ना. अर्जुन आता असं म्हटल्यावर लगेच नागेश्वर विषय बदलतो आणि म्हणतो नाही हरकत नाहीये. सायलीताई तुमचे आभार बरं का, आमच्या सुनेच्या वडिलांना घेऊन आला सुखरूप तुम्ही. नाही खरंच आभार. नाही पण अर्जुनराव तुमचं नशीबच आहे, लई चांगली बायको भेटली बघा तुम्हाला. अर्जुन म्हणतो थँक्यू काका, थँक्यू सो मच. आणि आता तिकडच्या साईडला बघत बघत अर्जुन आणि सायली निघून जातात. नागेश्वर विचार करतात मैपतरावांनी माती खाल्लीच तर. पण आता बघा पुन्हा त्यांनी आता लग्न मंडपातला सीन घेतलाय. आता गिरिजाच्या होणाऱ्या सासूबाई म्हणतात काय ग झालं ग गिरिजा, खूप विचार करतेस तू अजून त्याच गोष्टीचा. आता गिरिजा म्हणते सायली आणि अर्जुन दादा आले नाही ना अजून. मग तेवढ्यात या गिरिजाची एक जुनी फ्रेंड आली आहे, म्हणजे तिची लहानपणीची फ्रेंड आहे. आता ही कोण आहे प्रेक्षकांनो, तुम्ही हिला ओळखलंच असेल, आपल्या टिपक्याच्या रांगोळीमधली प्राची. ही या गिरिजाची खूप छान फ्रेंड आहे. आता ती आल्यावर गिरिजा तिच्याशी बोलत नसते, मग ती माफी मागते गिरिजाची, सॉरी ग मला जरा काम होतं जमलं नाही यायला वगैरे वगैरे, पण मी आले ना आता. तेवढ्यात आता सायली अर्जुन येतात. मग गिरिजा म्हणते अरे आलात तुम्ही, अरे तो माणूस सापडला का सायलीताई. सायली म्हणते नाही न ग, त्याच्या मागे गेलो आम्ही पण तो निसटला. सायली म्हणते जाऊ दे ग गिरिजा. गिरिजा म्हणते हो खरंच जाऊ द्या, तुमचे कसे आभार मानू ते कळतच नाहीये. सायली म्हणते मग कशाला आभार मानते, सोड की ग. मग आता ती तन्वी म्हणजे तिची मैत्रीण म्हणते गिरिजाची, आमची गिरिजा ना नशीबवानच आहे, ती जवळपास असली की तिच्या माणसांना काहीच त्रास होत नाही. मग सायली विचारते ही कोण आहे, मग गिरिजा ओळख करून देते, ही माझी बालमैत्रीण आहे. सायली म्हणते हरकत नाहीये, चला आता संगीताचा कार्यक्रम धूमधडाक्यात होणार. तर आता गिरिजा तिच्या मैत्रिणीला म्हणते तू थांब आता कुठे जाऊ नको. मग तिची फ्रेंड म्हणते सवाल आहे का, मी कुठे जाणार. आता गिरिजा विचार करते देवी आई सगळं काही नीट होऊ दे बाई या पुढचं. अर्जुन म्हणतो नको काळजी करूस गिरिजा, आम्ही आहोत ना. आणि आता सगळं छान छान झालंय. पण आता नागेश्वरराव इकडे मैपतला ओरडतात ना. नागेश्वर जातात तिकडे मैपतच्या रूम मध्ये आणि म्हणतात काय राव मैपतराव, अहो कशाला गेला होता तुम्ही खिडकीपाशी. मैपत म्हणतो जेलर साहेब एक तर माझ्या फोनला रेंज नाहीये, इथे महत्वाचा फोन लावायचा होता राव मला. अहो मी तर एक तर रेंज मिळेल ना, त्या खिडकीपाशी गेल्यावर 2 काड्या आल्या आणि ते सगळं झालं ना राव. पण काय काय झालं काय त्यातून. आता लगेच नागेश्वर म्हणतो अहो त्या अर्जुन सायलीनं बघितलं ना तुम्हाला. मैपत घाबरून म्हणतो काय काय सांगता, अर्जुन सायलीने पाहिलं, ते कशाला आले होते इथे खिडकीपाशी. नागेश्वर म्हणतो अहो मी वेळेत पोहोचलो नशीब, नाहीतर आज केवढ्याला सगळं भोगावं लागलं असतं आपल्याला. अहो तुम्हाला किती वेळ सांगितलं मी, जाऊ नका तिकडे खिडकीपाशी, इकडे तिकडे फिरू नका. आणि ते दाड्या मिशा कशाला काढल्या तुम्ही, ती वीक का बरं काढली मैपतराव. मैपत म्हणतो अरे रेंज नव्हती म्हणून गेलो. काय नागेश्वरराव, अहो जेलमध्ये पण बेल मिळती हो. मग आता नागेश्वर म्हणतो बेल मिळती ना, पण तुम्हाला काय जीवानीशी बेल पाहिजे का. तुम्हाला सांगितलं ना आम्ही तुम्हाला सुखरूप इथून काढू, पण हे लग्न नीट पार पडू द्या. हे असं तुम्ही दाढी मिशा काढून फिरू नका. हे बघा तुम्ही इथेच थांबा, समजलं का. मैपत म्हणतो बरं बाबा जशी तुमची इच्छा, असं म्हणतो आणि बसून जातो खाली. आता नागेश्वर म्हणतो तुम्ही ना मैपतराव माझ्या डोक्याला घोर लावणार आहे बाबा, जाऊ द्या मी ना आता कायमचाच बंदोबस्त करतो, बसा आता इथे निवांत, असं म्हणतो नागेश्वर. आणि आता त्या दाराला बाहेरून कुलूप लावून टाकतो. आता बघा प्रेक्षकांनो प्रिया तिथे का पोहोचली असेल, खरं जो प्रेक्षकांनो डोक्याचं भज होऊन जातो माझं कधी कधी सांगताना. असो पण आता बघा नागेश्वर कुलूप लावतो तेव्हा प्रिया येते तिथे. आणि प्रिया अशी वाकून वाकून बघायला लागते आणि विचार करते अरे या खोलीत नेमकं काय आहे, बघायला पाहिजे, काहीतरी गडबड आहे. प्रियाला डाऊट येतो बरं का आता की या खोलीच्या आड कोणीतरी आहे. आता बाकी कोणाला नाही पण प्रियाला नक्की मैपत सापडेल असा एक अंदाज आहे माझा. पण असो आता इथे ती आत्याबाई बसली आहे त्याच्या रूम मध्ये, पण सीन छान आहे म्हणून तुम्हाला थोडा एक्सप्लेन करते. रुद्र येतो त्याच्या आत्याकडे आणि म्हणतो आत्या असं का करतेस, अगं का विरोध करतेस आमच्या लग्नाला, होऊ दे ना हे सगळं व्यवस्थित लग्न. अगं आत्या का अपशकून शकून असं सगळं करतेस, कशासाठी, काय मिळते तुला हे सगळं करून. पण ही आत्या आता रुद्रला सगळं सत्य सांगते बरं का. आधी तर ती म्हणते काय रे तुला ती मुलगी आवडते, पण तिने सांगितलंय का तुला की तू तिला मनापासून आवडतो की नाही. मग रुद्र म्हणतो हो मी तसं विचारलंय गिरिजाला, तिच्या मनात नसतं तर तिने हे सगळं लग्नाला तयार झाली असती का, ती हळद वगैरे केली असती का तिने. मग आता ही आत्या म्हणते अरे काय रे रुद्र कसं कळत नाही तुला, दादासाहेबांच्या विरोधात जायची टाप नाही तिची म्हणून ती हे सगळं करतेस. रुद्र म्हणतो आत्या तू काही पण सांगतेस. आत्या म्हणते रुद्र तुझा माझ्यावर विश्वास नाही बसत आहे ना, जा विचार त्या मुलीला तिने कॉन्ट्रॅक्ट केलाय की नाही लग्नाचा. रुद्र हे ऐकतो आणि घाबरतो आणि म्हणतो आत्या हे काय बोलतेस तू, कसला कॉन्ट्रॅक्ट. त्यावरती ही म्हणते आत्या अरे ती एक गरीबाची मुलगी आहे, गरीबाची मुलगी श्रीमंताच्या मुलाशी फक्त गोष्टीतच लग्न करू शकते, खरं नाही.
अरे कुठल्याही बाबतीत ती तुला मॅच आहे का रे रुद्र? रुद्र, जर उद्या तू येऊन म्हणाला असता की मला ती मुलगी आवडते, तर दादासाहेबांनी तुझं लग्न लावून दिलं असतं का तिच्याशी? जा विचार दादासाहेबांना, अरे त्या मुलीचा फायदा आहे म्हणून ती लग्न करतीये आणि दादासाहेबांचा फायदा आहे, कॉन्ट्रॅक्ट केलंय त्या मुलीने, विचार जाऊन तुझ्या वडिलांना. आता आत्याने असा भुंगा त्या रुद्राच्या डोक्यात घातलाय. आता त्या रुद्राला आलं टेन्शन, पण तो विचारतो आता एपिसोडच्या शेवटी. तसंही प्रेक्षकांनो डोंट वरी, आता शेवटचे सीन तुम्ही बघत आहात. आता इकडे प्रिया त्या सुगंधाकडे येते बरं का. आता ही सुगंधा म्हणजे नागेश्वरची कट्टर दुश्मन आहे. एवढंच काय तर तुम्हाला इंट्रोडक्शन देते मी हिचा. सुगंधाचं दार ठकाठक कोणीतरी वाजवत आहे. आता लगेच सुगंधा चिडते बरं का आणि म्हणते, कोण आहे बाहेर मरायला आलंय? कोण आहे रे? दार उघडता क्षणीच बाहेर सुगंधाला प्रिया दिसते. आता प्रिया सुगंधाला माहित नाहीये. प्रिया म्हणते, माझं नाव प्रिया आहे, तुम्ही सुगंधा आहात ना? ती सुगंधा म्हणते, हा मग काय काम आहे तुझं माझ्याकडे? प्रिया म्हणते, मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं. सुगंधा म्हणते, नाव गाव काम काय असेल ते समजे एका चिठ्ठीवर लिहायचं, माझी येळ घ्यायची मग भेटायला यायचं टायमावर, असं म्हणून सुगंधा तिला हकलवते. प्रिया म्हणते, ओ ऐका ना, माझं ऐका ना, हे बघा ओ, हा माणूस बघा, माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहे, या माणसाला ओळखता का तुम्ही? सुगंधाने आता मैपतचा फोटो पाहिलाय. प्रिया तिला मैपतचा फोटो दाखवत विचारते, तुम्ही ओळखता का याला? सुगंधा आता फोटो बघता क्षणीच ओळखते की हा माणूस तर आपल्या जीवावर उठला होता. सुगंधाला आता डाऊट आलाय बरं का प्रियावर, की प्रिया याचीच कोणी माणूस आहे की काय? सुगंधा म्हणते, या माणसानं जर तुला पाठवलं असेल ना तर तुझं तंगड तोडी ना मी. प्रिया म्हणते, अहो नाही हो, मला यानं नाही पाठवलं, पण मला एका माणसाने सांगितलं की तुम्ही या माणसासोबत होतात, म्हणजे या माणसासोबत तुम्हाला बघितलंय म्हणे, तुम्ही ओळखता का या माणसाला? सुगंधा म्हणते, मी नाही ओळखत याला, माझा माणूस नाही तो, त्या नाग्याचा माणूस आहे तो. प्रिया म्हणते, नाग्या कोण? मग ती सुगंधा सांगते, नागेश्वर घोरपडे. प्रियाला ते ऐकून शॉक बसलाय बरं का प्रेक्षकांनो. प्रिया म्हणते, काय नागेश्वर साहेबांचा माणूस आहे? त्यावर सुगंधा म्हणते, अय पोरी, साहेब असेल तुझा, मला त्याची भीती पण वाटत नाही बरं. चल, हा माणूस जर मला दिसला ना तर त्याला कायमचा मी पुरवून टाकेल टायमावर. प्रिया म्हणते, म्हणजे तुम्ही पाहिलेलं या माणसाला, तुम्ही ओळखता का या माणसाला? सुगंधा म्हणते, म्या नाही ओळखत त्याला, खोटी ओळख काढून तो इथं आला होता, माझ्या जीवावर उठला होता तो. पण काय ग, तू कस काय ओळखते ग याला? सुगंधाने आता प्रियाचा दंड धरलाय आणि विचारतीये, तुझा आणि याचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? प्रिया म्हणते, अहो मी फक्त चौकशी करायला आले होते. सुगंधा म्हणते, कसल्या चौकशा करते ग? इथे यायचं नाही, आणि पुन्हा जर या माणसाचं नाव जरी काढलं ना माझ्या समोर, अय पोरी, आता जर पुन्हा या माणसाचं नाव काढलं ना तर तुला जित्ती सोडणार नाही मी. प्रेक्षकांनो, आता ती सुगंधा जेव्हा प्रियाला अशी बाजूला लोटते ना तेव्हा खरं तर प्रिया घाबरलेली असते बरं का सुगंधाला, पण जाता जाता मुद्दाम त्या सुगंधाला लांबून धमकी देते, ओ मी काही घाबरत नाही तुम्हाला, तुमचं दार आणि तुमचं तोंड बंद करा, असं म्हणून पळून जाते बरं का. सुगंधा विचार करते, कोण होती ही सटवी? नाही, त्या नाग्याचाच काहीतरी डाव असणार आहे. या नाग्याला ना मी सोडणार नाहीये, याला आता दाखवायलाच पाहिजे. सुगंधा आणि नागेश्वर एकमेकांचे कट्टर दुश्मन आहेत बरं का प्रेक्षकांनो. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे या मालिकेची. मी म्हटलं ना त्याप्रमाणे पिंकीची मालिका होती ना त्या म्हणजे तशीच आहे, खूप इंटरेस्टिंग होती ती मालिका पण सुरुवातीला. असो, आता इकडे नागेश्वर येतात बरं का आणि त्या लग्न नागेश्वर पुन्हा अर्जुन समोर येतो आणि म्हणतो, आभार बरं का पाहुणे तुमचे, खूप खूप आभार. नाही, आमच्या कार्यक्रमात विघ्न आणलं ते तुम्ही दूर केलं, नाही काळजी करू नका, आता आम्ही जातीनं सगळीकडे लक्ष घालतो. तेवढ्या तिथे रुद्र येतो आणि म्हणतो, थांबा आबासाहेब, अर्जुन आणि सायली तिथेच आहेत समोर. रुद्र आल्या त्याच्या वडिलांना जाब विचारतो, आबासाहेब हे खरंय का, तुम्ही गिरिजासोबत माझ्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलंय? त्यावर आबासाहेब आता घाबरतो हा नागेश्वर आणि आता म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही चिरंजीव? आता रुद्र म्हणतो, आबासाहेब हे खरंय का केलं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आणि कशासाठी? आता त्याची आई गडबडते, ती म्हणते, अरे रुद्र हे काय बोलतोयस तू? रुद्र म्हणतो, थांबा जरा आईसाहेब, मी जे विचारतोय त्याचं उत्तर आबासाहेबांना देऊ द्या. आता गिरिजाला पण विचारते मध्ये सायली, काय ग गिरिजा, अगं हे खरंय का? गिरिजा काहीच बोलत नाही, कारण तिने तसं नागेश्वरला प्रॉमिस केलेलं असतं की तू हे कॉन्ट्रॅक्ट बद्दल कोणाला सांगायचं नाही. गिरिजाच्या वडिलांचं ऑपरेशन होणार आहे म्हणून गिरिजा या रुद्र सोबत लग्न करायला तयार झाली, अशी काहीतरी स्टोरी आहे या मालिकेची. आणि आता बघा प्रेक्षकांनो, हा रुद्र म्हणतो, आबासाहेब मला ते कॉन्ट्रॅक्ट बघायचंय. नागेश्वर त्याला उत्तर देतो, ओ चिरंजीव, आम्ही काय लिहून घेणार आहे या पोरीकडनं, हिच्याकडे काही इस्टेट आहे, धंदवलत आहे. नागेश्वर असं बोलल्यावर रुद्र म्हणतो, ते काही असो, पण मला ते कॉन्ट्रॅक्ट बघायचंय, हे खरं असेल तर मला ते कॉन्ट्रॅक्ट दाखवा. नागेश्वर आता घाबरलाय बरं का, काय करावं ते सुचत नाहीये त्याला. आणि हा एपिसोड त्यांनी आजचा इथेच संपवलाय महासंगमचा. प्रेक्षकांनो,
काय झालंय, आज नशीबवान या मालिकेचे खूप सीन त्यांनी दाखवलेत. पण बघूयात आता उद्या काय घडतंय. आजच्या या महासंगम मध्ये फक्त बाबू कालिया दिसला आणि मैपत सापडता सापडता पुन्हा राहिला. बाकी काही झालेलं नाहीये. बघूयात आता उद्या काय होतंय. किती डिस्टर्ब होतं बघा ना प्रेक्षकांनो, अधेमध्ये आला हा एपिसोड की. पण असो, तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पोहोचवण्याचं चोख काम मी करणार म्हणजे करणार. मंडळी, उद्या भेटूयात. जाता जाता पुढचा प्रोमो ऐकून जा. आता उद्याच्या भागात ते संगीत रजनी दाखवणार आहेत आणि त्या गिरिजाला आता तिथे काहीतरी आठवायला लागतं तिच्या लहानपणचं. छकुली छकुली, जसं सायलीला तिचा भूतकाळ आठवतो तसं या गिरिजाला तिचा भूतकाळ आठवतोय. गिरिजा बेशुद्ध पडते आणि आता बाबू सुद्धा दिसणार आहे. अर्जुन आणि सायलीला बरेच रहस्य ओपन होणार आहेत. काय काय रहस्य ओपन होत आहे त्याची फक्त वाटच बघू आपण. पाहू काय काय घडतंय ते. आजचा महासंगम आवडल्यास एफर्टला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटण्यासाठी मंडळी. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.